नमस्कार। आज माघ शुक्ल एकादशी शके 1945 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। नववर्ष स्वागत यात्रा सकाळी 7 वाजता तर नववर्षाच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव। बहुचर्चित भाईंदर वसई रोरो सेवेचं खासदार राजन विचारे यांच्या हस्ते लोकार्पण आणि कल्याणमध्ये शिवजयंती निमित्त धाग्यांपासून 20 फुटांची भव्य छत्रपती शिवरायांची प्रतिकृती। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। नववर्ष स्वागत यात्रेत यंदा सकाळी 7 वाजता पूजन तसंच नववर्षाच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव केला जाणार आहे। भारतीय नववर्ष स्वागत यात्रेची सर्व संस्था प्रतिनिधींची पहिली बैठक कोपिनेश्वर मंदिरमध्ये झाली। यामध्ये सांस्कृतिक न्यासाचे विश्वस्त महेंद्र कोथळे, अश्विनी बापट, संजीव ब्रह्मे तसंच निमंत्रक तनय दांडेकर यांच्यासह विविध 16 संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। पूर्वसंध्येला म्हणजेच 8 एप्रिलला संध्याकाळी 6 ते 6:30 रुद्रपठण, 6:45 वाजता कलांकुर या संस्थेचे शिवराज्याभिषेक नृत्य नाटिका सादरीकरण होणार आहे। मासुंदा तलावाभोवती तसंच कोपिनेश्वर मंदिरात दीपोत्सव रात्री 8:30 ते 9 नांदी असा कार्यक्रम आहे। 9 एप्रिलला सकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे नववर्ष स्वागत यात्रा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसंच मंदिरामध्ये पंचांग वाचन आणि पूजन, कोपिनेश्वर महाराजांच्या मुखवट्याचं पूजन करून पालखी प्रस्थान होईल। आरमार प्रदर्शन, फोटो सर्कलचे फोटो प्रदर्शन तसंच सेल्फी विथ स्वागत यात्रा छायाचित्र स्पर्धा या स्पर्धांचंही आयोजन करण्यात येणार आहे। तसंच रंगवल्ली परिवाराचे वेदकट्टी रामरचित रांगोळीतून साकारणार आहेत। खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी भाईंदर ते वसई रोरो सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे। या रोरो सेवेचा शुभारंभ भाईंदर जेट्टी इथे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आला। भाईंदर मधील नागरिकांना वसई इथे रस्त्याने 40 किलोमीटरचा 1.5 तासाचा प्रवास करावा लागत होता। वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या प्रदूषणास आता आळा बसेल तसंच इंधनाचीही बचत होणार आहे। भाईंदर ते वसई 3.5 किलोमीटरचा जलमार्ग प्रवास आता 15 ते 20 मिनिटांचा असणार आहे। आमदार असल्यापासून खासदार राजन विचारे जलवाहतुकीला चालना मिळावी यासाठी प्रयत्नशील होते। तत्कालीन जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर 6 महापालिकेला जोडणाऱ्या जलवाहतूक प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं होतं। जवळपास 6 वर्षांनंतर या प्रकल्पाचं काम मार्गी लागलं आहे। या रोरो सेवेतून चालकासह मोटरसायकलला 60 रुपये, चालकासह रिक्षाला 100 रुपये, 4 चाकी वाहनांसाठी 180 रुपये तर नुसत्या प्रवासासाठी 30 रुपये दर आकारला जाणार आहे। हा प्रवास सुखकर होत असल्याने नागरिक आणि पर्यावरण आणि पर्यटक प्रेमी या रोरो सेवेचा अधिक फायदा घेतील असं राजन विचारे यांनी सांगितलं। गोळीबार प्रकरणातील आरोपी भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसाई केबल नेटवर्कच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली। कोळसेवाडी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। कल्याण पूर्व येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे 5 सहकारी गोळीबार प्रकरणात तळोजा जेलमध्ये आहेत। या प्रकरणात जखमी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरात गणपत गायकवाड यांच्या तिसाई केबल नेटवर्कचं कार्यालय असून हे कार्यालय त्यांचे भाऊ अभिमन्यू गायकवाड हे चालवतात. सोमवारी संध्याकाळी केबल कार्यालयाच्या समोर एक बाईक उभी करण्यात आली होती. त्या बाईकसोबत एक तरुण काहीतरी करत होता. कार्यालयातील एका व्यक्तीनं हे पाहिलं आणि त्याने त्या तरुणाला हटकलं. त्यानंतर कार्यालयातील व्यक्ती आणि त्या तरुणासोबत वाद सुरू झाला. या तरुणाने आपल्या 5 ते 6 सहकार्यांना फोन करून बोलावून घेतलं. 6 तरुण आमदारांच्या केबल कार्यालयाच्या समोर आले. सर्वांनी मिळून गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणपत गायकवाड यांचं कार्यालय त्यांच्या निवासस्थान आणि जनसंपर्क कार्यालयापासून काही अंतरावरच आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त ठाणे महापालिकेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आलं. महापालिका मुख्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा परिषद कृषी विभाग अंतर्गत कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी सारिका शेलार तसंच कृषी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. शंखनाद केल्यानं त्याचे सकारात्मक परिणाम होतात असं शंख संग्राहक आनंद भिडे यांनी ब्रह्मांड कट्ट्यावर बोलताना सांगितलं. आनंद भिडे हे बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स तसंच डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण करत नेचर वॉक ट्रॅव्हल कंपनी आणि कृष्णाई या बँक्वेट हॉलचे व्यवस्थापकीय संचालक अशा वेगवेगळ्या व्यवसायात कार्यरत असले तरी त्यांना शंख संग्रहाचा छंद जोपासला आहे. आतापर्यंत त्यांनी देशात परदेशात अशा विविध ठिकाणी शंखशक्ती या विषयावर व्याख्यानं दिली आहेत. आतापर्यंत 1000हून अधिक मुलांना या विषयावर मार्गदर्शन केलंय. त्यांच्याकडे सध्या 140 जातींपैकी 670हून अधिक शंख संग्रही आहेत. महाभारतातील थोर विभूतींजवळ शंख होते. भीष्मांचा गंगानाथ, दुर्योधन विदारक, दैवी शुभ गुण असणारा अर्जुन, देवदत्त शंख अशी नावं असल्याचं त्यांनी सांगितलं. तर जैन धर्मातील 22वे तीर्थंकर नेमिनाथ भगवान यांच्याजवळ देखील शंख होता. भगवद्गीतेमध्ये 14, 15, 16व्या अध्यायात शंखाचा उल्लेख आढळतो. तर एकनाथी भागवतानुसार द्वारका, सोमनाथ हे प्रभात क्षेत्र आहेत. पूजेचे शंख दक्षिणावर्ती असतात अशी आध्यात्मिक बाजू सांगितली. तर भौगोलिक विभागामध्ये झारखंडमध्ये
शंखामध्ये शंख नदी, शंखलिपी, फार पूर्वी शंख करन्सी, शंख या नावाने विविध ब्रँड असलेली उत्पादनं आहेत. कॉन्स रिपब्लिक मध्ये शंखासंबंधी विविध स्पर्धा होतात. 70हून अधिक देशांची पोस्टल स्टॅम्प, केरळमध्ये कोस्टल फ्लॅगमध्ये शंखाचे प्रतीक असलेली मुद्रा नमूद आहे. शंख बासुरी 3 ते 31 फुटाची असते. शंख ऑडिटोरियम आशियामध्ये आणि भारतात एकमेव चेन्नई स्थित शंख म्युझियममध्ये 45,000हून अधिक शंखांचे नमुने आहेत. गोगलगाय अंडी देते, त्यापासून शंख तयार होतात. गोगलगाईला 11.6 किलोमीटर प्रवास करण्यासाठी 6 वर्ष लागत असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. शंखाच्या 45,000 प्रजाती असून 30,000 जमिनीवर, 5,000 गोड्या पाण्यातील, 10,000 समुद्रात असतात. महाराष्ट्रातील डहाणू, द्वारका, जगन्नाथपुरी इथे शंख उपलब्ध होतात. अशा प्रकारे शंखाबाबत विविध आश्चर्यकारक माहिती त्यांनी उलगडून सांगितली. रोज शंखनाद केल्याने चांगल्या लहरी निर्माण होतात. आपल्या व्होकल कॉर्डवर चांगला परिणाम आणि आपल्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचं त्यांनी सांगितलं. शंखनादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ठाण्यातील शिवसेनेच्या शाखांचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन झालं. काल ठाण्यात आदित्य ठाकरे यांनी शाखा भेटी आणि काही ठिकाणी शाखांचं उद्घाटन केल्यानंतर आज आमदार प्रताप सरनाईक यांनी वसंत विहार आणि आझाद नगर इथे शिवसेनेच्या शाखांचं उद्घाटन केलं. तसंच 3 ठिकाणी तरण तलावांचं भूमिपूजन करण्यात आलं. आजकाल कोणीही शाखा भेटी किंवा शाखांचं उद्घाटन करून काही फरक पडत नाही. आम्ही गेले अनेक वर्ष शिवसेना शाखांच्या माध्यमातून शिवसेनेचे खरे काम पुढे नेत आलो आहोत, असं यावेळी प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे केंद्र सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. सध्या चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ही निदर्शनं करण्यात आली. किसानों के सम्मान में हम सब मैदान में, शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा, देशाचा कणा आहे शेतकरी, नका घालू त्यावर मारेकरी, अशा आशयाचे फलक निदर्शकांच्या हातात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद गटाचे अध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त धाग्यांपासून 20 फुटांची भव्य छत्रपती शिवरायांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त डोंबिवली सागाव परिसरात फक्त राजे प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी डोंबिवलीतील श्रद्धा पाटील या तरुणीने तिच्या सहकाऱ्यांच्या मदतीने धाग्यांपासून तब्बल 20 फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारली आहे. तब्बल 3,500 धाग्यांच्या थ्रेडपासून ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ही प्रतिकृती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. नववर्ष स्वागत यात्रा सकाळी 7 वाजता, तर नववर्षाच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव. बहुचर्चित भाईंदर वसई रोरो सेवेचं खासदार राजन विचारे यांच्या हस्ते लोकार्पण. आणि कल्याणमध्ये शिवजयंती निमित्त धाग्यांपासून 20 फुटांची भव्य छत्रपती शिवरायांची प्रतिकृती. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.